महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना द्विवार वंदन. इथे उपस्थित उपासक उपासिका बाल बालिका यांना मंगलमैत्री. तर आता आपण त्रिशरण पंचशील जेव्हा ग्रहण केलं किंवा केव्हाही आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्रिशरण पंचशील घेऊन एक गाथा पुन्हा म्हणत असतो आपण. जसे आता म्हटले तरी आपण सामूहिक म्हणायला पाहिजे ते मी एकटे. तर काही नाही, चालतंय. तर या त्रिशरण पंचशील नंतर जी गाथा आहे, सब पापस अकरण कुशलस उपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान शासनं. तर ही आपण नेहमी म्हणतो ही गाथा, त्याला धम्मपालन गाथा म्हणतात. काय म्हणतात? धम्मपालन गाथा. तर धम्मपालन करायचे आहे. तर धम्मपालन कशाने होते? जो तथागत सम्यक संबुद्धाचा जो धम्म आहे, जो त्याने उपदेशलेला धम्म आहे, जे भगवंतांनी सांगितलेलं सुभाषित आहे, जे सत्य वचन आहेत, ते अत्यंत मंगलकारी गुणकारी आहे. एकदा भगवान गौतम बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत करत, चारिका करत करत जे कौशल जनपद आहे, कौशल जनपद, त्या कौशल जनपद म्हणजे कौशल म्हणजे राज्य. अगोदर राजाचे राज्य राहायचे. जसं बिंबिसाराचे राज्य कोणतं होतं? मगध. काय म्हणायचं त्याला? मगध. बिंबिसार कुठं राहायच्या? कुठे राहायच्या? राज्य मगध होतं. राहायचं कोण्या शहरात? जसं आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, नाही का? आहे ना? या महाराष्ट्र राज्यामधली शहर आहेत, आहे की नाही? आहे ना? तर त्या शहराची, महाराष्ट्र राज्य शहरामध्ये त्या राज्याची राजधानी पण राहते. काय राहते? प्रत्येक राज्याची राजधानी असते ना. तर महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई आहे. तशीच मगधची राजधानी काय होती? राज्य. काय होती? राज्य. आहे ना? त्याच प्रकारे कौशल हे एक राज्य होतं. त्या कौशल राज्याची राजधानी वैशाली. काय होती? वैशाली. तर हा वैशालीचा राजा प्रसेनजीत त्यावेळेस तिथे राज्य करत होता. नाव ऐकलंय? राजा प्रसेनजीत. हा, तसं त्याला पालीमध्ये पसेनजीत आहे. आपण त्याला संस्कृत जेव्हा मराठी बोलतो त्या प्रसेनजीत. तर जेव्हा भगवान बुद्ध त्या कौशल जनपदामध्ये प्रथमदा आले आणि तिथे एका वनामध्ये त्यांनी आपलं त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्यासोबत त्यांच्या भारी भिक्खू संघ सुद्धा होता. जेव्हा बुद्ध तिथे गेले तर त्या कौशल जनपदातले
जे काही प्रजा होती, लोक होते, ते त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले. आता भगवंताचं रूप खूपच सुंदर, खूपच भव्य दिव्य आहे ना. त्यांची वाणी लई मधुर, त्यांची संपूर्ण शरीर काया देखणी होती. तर अनेक लोक तर त्यांच्या देहाला पाहायला जायचे, त्यांच्या दर्शनाला जायचे. काही लोक भगवंतांचे जे सुभाषित आहे, जे प्रवचन आहे, जे धम्म आहे, तो धम्म ऐकण्यासाठी जायचे. तर जेव्हा भगवंत तिथं आले, तिथे रोज धम्म प्रवचन व्हायचे, तर त्या धम्माचा बोध घेण्यासाठी तिथली प्रजा भगवंताच्या दर्शनाला, धम्मश्रवणाला जाऊ लागली. काही दिवसांनी, आठवड्याभराने म्हणा किंवा 15 दिवसांनी म्हणा, भगवंत तिथे होते. तेव्हा तिथली जी जनता होती, तिथली जी प्रजा होती, त्या प्रजेमध्ये एक बदल दिसायला लागला. तिथल्या राज्यामध्ये जे काही ज्या प्रकारे वातावरण होतं, त्याच्यामध्ये चेंजेस आलं होतं. तर राजा प्रसेनजित हा महालात राहणारा, तो नेहमी आपल्या त्या प्रजेचे अवलोकन त्याच्या त्या बाल्कनी मधून करायचा. बाल्कनी त्याला काय म्हणतो आपण? बाल्कनीला बाल्कनी आहे, हिंदी इंग्रजी शब्द याला आहे ना. हा गच्ची मधून, बाल्कनी मधून, झरोका वगैरे असं काहीतरी म्हणतो. ठीक आहे. तर तिथून तो राजा नेहमी त्याच्या तिथल्या प्रजेचं अवलोकन करत राहायचा. तर तेव्हा त्या तेवढ्या भगवंत जेव्हापासून तिथं आले, त्यानंतर लोकांमध्ये बदल दिसायला लागला. कसा बदल दिसायला लागला? की अगोदर लोक हल्लागुल्ला करायचे, चौकात उभे राहायचे, हल्लागुल्ला करत राहायचे, वादविवाद करत राहायचे. तिथून येणारे जाणारे कोणी मस्त्या करत जायचे, कोणी दारू पिऊन मस्तावल्यासारखा, हत्यासारखा डोलत चालायच्या, कोणी कोणाला शिवीगाळ करायचा, कोणी व्यभिचारी लोक हाताला ते फुलाची माळा लपेटून जिकडे काही त्या वेशवृत्तीच्या बाया राहत होत्या तिकडे जायचे. अनेक अनेक प्रकारचे त्या म्हणजे गोंधळ गांधळ असं राहायचे नेहमी. पण एवढ्या दिवसामध्ये जेव्हापासून भगवंत आले, तिथल्या प्रजेमध्ये रस्ते एकदम शांत, येणारे जाणारे शांत, एक दुसऱ्यात गोड बोलून झगडे करणारे, एक दुसऱ्याच्या खांद्यात गळ्यात हात टाकून मिळून हसत बोलत, आणि जी काही गोंधळपणा, कल्ला करण्याची प्रवृत्ती, ती शिवीगाळ करण्याची, झगडे करण्याची जी प्रवृत्ती, अजिबात चेंजेस झाली, दिसत नव्हतं. सर्व शांतता, असं मिळून मिसळून राहत होते, हल्लागुल्ला वाटत नव्हता. सर्व लोकांच्या अगोदर ते तिथून पाहायचे तर लोकांच्या चेहऱ्यावर असा ट्रेस राहायचा, तणाव राहायचा. कोणी वेड्यासारखं बळबळ करत जायचं, कोणी कशाही प्रकारची वागणूक करायची. पण ते आल्यापासून एवढं तिथलं वातावरण शांतमय झालं, राजाच्या लक्षात आलं. हा जो बदल आहे हा कशामुळं? त्यांनी मंत्र्याला बोलवलं. हा सर्व बदल आहे, थोडं मला आश्चर्य वाटते म्हणे की आपल्या राज्यामध्ये थोडी शांती वाटत आहे, लोक प्रेमाने वागत आहे, झगडा भांडण करत नाही आहे. हा पिणारे खाणारे, दारू पिणारे इकडून तिकडून असं डोलत डालत अशा प्रकारे काहीच दिसत नाही म्हणे, खूप चांगलं वाटत आहे म्हणे. हे कशामुळं? मंत्र्यांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध नावाचे एक महात्मे आलेले आहेत, आणि हे लोक रोज त्याच्या दर्शनासाठी जातात, आणि त्यांचे जे सुभाषित प्रवचन आहेत, ते जो काही धम्म सांगतात, त्या धम्मामुळं इथल्या लोकांवरती परिणाम होत आहे. तेव्हा राजाने त्या महामंत्र्याला म्हटलं की बघा कोण्या ठिकाणी आहेत बुद्ध, पाहून या. तो गेला, मंत्री पाहून आला, या वाट्याने या वनखंडामध्ये ते बसले आहेत, या वनामध्ये ते बसले आहेत. राजाने लगेच आपणही त्यांच्या दर्शनाला जावं
तर अशा प्रकारे त्यांच्या दर्शनाला आपणही जावं म्हणून राजा आपल्या अंगरक्षकासोबत भगवंताच्या दर्शनाला गेला. जेव्हा तो भगवंताच्या दर्शनाला गेला तेव्हा भगवंताचं प्रवचन सुरू होतं. त्यांची धम्मदेशना सुरू होती. तर जे काही शील आहे, शील सदाचारावरती आणि निसर्गाच्या नियमावरती त्यांचं प्रवचन सुरू होतं. जे ऐकायला, जे कधी न ऐकलेलं असे ते वचन होते. ते ऐकून राजा एकाग्रतेने भगवंताचं तो धम्म श्रवण करत होता. धम्म श्रवण करता करता त्याच्या चित्तामध्ये जे अगोदरची म्हणजे जी चंचलता होती ती थोडी स्थिरावली होती. तो शांत झाला होता आणि खूप सुखद आनंद घेत घेत भगवंताचं त्यांनी धम्मश्रवण केलं. भगवंताच्या जेव्हा धम्मश्रवण प्रवचन संपलं तेव्हा राजा प्रसेनजीत आपल्या आसनावरून उठला, भगवंताजवळ गेला आणि भगवंतांना त्रिवार वंदन करून भगवंताला आपला परिचय दिला की तथागता, मी हे जे कौशल जनपद आहे, मी या कौशल जनपदचा राजा आहे. माझं नाव राजा प्रसेनजीत आहे. तुमची धम्मवाणी ऐकून मी खूप आनंदित झालो आहे. मी खूप भावविभोर झालेलो आहे. भगवंता, माझी याचना आहे की आपण उद्या आपल्या भिक्खू संघासहित माझ्याकडे भोजनाला या. भगवंताने राजाकडे बघितलं, स्मित हास्य केलं आणि मौन संमती दिली. भगवंताची संमती जाणून राजा अधिकच प्रसन्न झाला आणि भगवंताला वंदन करून तो आपल्या राजमहालात निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ राजा प्रसेनजीताकडे गेला, त्याच्या महालात गेला. त्यांनी भगवंताच्या आणि भिक्खू संघाचं खूप मनोभावे आदर-तिथ्य केलं, आदर सत्कार केला आणि भगवंताला त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. भगवंत आणि भिक्खू संघ आसनस्थ झाल्यावर राजांनी भगवंताला आपल्या हाताने जे त्यांनी सुरुची स्वादिष्ट असे पंचपक्वान तयार केले होते, राजांनी आपल्या हाताने भगवंताला आणि भिक्खू संघाला भोजन हात आळवा करेपर्यंत, हात धुवून पत्रावून काढून घेपर्यंत भगवंताला त्यांनी भोजन दिलं. भोजन दिल्यावरती, भोजन झाल्यावरती भगवंतासाठी एक उंचस आसन तयार केलं होतं. त्या आसनावर भगवंत स्थापन्न झाल्यावर राजा प्रसेनजीत त्यांना म्हणाला की भगवंता, आमच्या परिवारासाठी, आमच्या कर्मचाऱ्यांसाठी, मंत्र्यांसाठी, या इथल्या प्रजेसाठी आपण सतधम्म सांगावा, मार्ग प्रकाशित करावा, अशा प्रकारची राजा प्रसेनजीतांनी याचना केली. याचना केल्यावर राजा प्रसेनजीतांनी म्हटलं की आपण भगवंत, आम्ही काल तुमच्या प्रवचनाला आलो होतो, तिथे आपण जेव्हा धम्म सांगत होते, सद्धम्म सांगत होते, तेव्हा मी खूप भावविभोर झालो होतो. खूप उल्हास आणि आनंद उत्पन्न मला झाला होता. तुमचा धम्म
खूपच छान आहे, खूप छान प्रकारे सांगता. भगवंता, तुमचा हा जो धम्म आहे अजून मी काही पूर्णपणे ऐकलेला नाही आहे, पण तुमच्या धम्माचं तत्व काय आहे, तुमच्या धम्माचा सार काय आहे, आम्हाला खूप कमी शब्दामध्ये समजावून सांगाल अशा प्रकारची याचना करतो. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला थोडक्यात धम्म समजावला. काय सांगितलं भगवंताने? सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान शासनं. आपण म्हणतो ना रोज त्रिशरण पंचशील झाल्यावर म्हणतो की नाही, धम्मपालन गाथा म्हणतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने सांगितलं की कोणतेही पाप न करणे. सब पापस अकरणं, कोणतेही पाप न करणे. कुशलस उपसंपदा, कुशल संपत्ती प्राप्त करणे, संपदा म्हणजे संपत्ती. सचित परियो दपनं, आपल्या चित्ताची परिशुद्धी करणे. मग आपल्या चित्ताची परिशुद्धी कशी होते? कशी होते तर भगवंताने सांगितलं. भगवंताने काय सांगितलं? हे जे 5 शील आहे की जीव हत्या करू नये, पानातिपाता वेरमणी, अतिनदाना वेरमणी, कामेश्वरीत्याचारा वेरमणी, सिक्खापदं समाधी आहे, मुसावारा वेरमणी, सुरा मेरे म्हणजे प्रमाण. राजा प्रसन्नजीताने हे 5 शील ऐकले. अरे वा, हे तर मला समजलं. हे तर खूप सोपं आहे भगवंता. एवढूसा धर्म आहे आणि त्याच्यामध्ये हे फक्त 5 शील आहे. हे तर मला खूप चांगल्या प्रकारे समजलं. हे तर कोणीही समजू शकते. 4-5 वर्षाचा बालक सुद्धा याला समजून घेऊ शकते. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. तेव्हा भगवंत राजा प्रसन्नजीताकडे पाहतात आणि हसतात, स्मित हास्य करतात. राजा, तू याला जेवढं सोपं समजतंय ना, सोपं समजलंय तुला, असं तू म्हटलं ना धम्म समजला, जेवढं सोपं समजतंय ना तेवढं सोपं नाही. तू जसं म्हटलं ना की 4-5 वर्षाचा बालक समजू शकते. हा, 4-5 वर्षाचा बालक, 3-4-5 वर्षाचा बालक याला समजू शकते. पण 70-80 वर्ष झालेले, वयाने झालेलेही म्हातारे झाले असतील पण तेही याला समजू शकत नाही. समजलं सोपं. तुझे जे महामंत्री असतील ना, जे तुला सल्ला देत असतील, सल्ला मसुरा, राजा असं कर, असं करू नको, असं केल्याने असं होते, त्यांनाही हे समजणे कठीण आहे. हे 5 शील कठीण आहे. तू स्वतः या देशाचा राजा आहेस ना, त्या महामंत्र्यांचाही राजा आहे, जो सल्ला देते, जो तू ह्या सर्व राज्यावर, प्रजेवर राज्य करते, तुलाही समजणे कठीण आहे. समजणे कठीण आहे. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं की जे 5 शील आहे याची भावना करावी लागेल. आपण बोलू या शिलावर, एक शिलावरती प्रवचन. तर एवढं कठीण जसं वाटतंय ना सोपं, तेवढं सोपं नाही आहे. असंच एकदा काय झालं होतं, भगवान बुद्ध जेव्हा प्रकृती समुत्पादावर कार्यकारण भावावर बोलत होते, तेव्हा भगवंताने जे सांगितलं, ज्या प्रकारे ते बोलत होते आणि त्यांचे जे सूत्र आहे ते सूत्र, तेव्हा काय म्हणतात, तो आनंद काय म्हणते त्या प्रकृती समुत्पादाला? अरे भगवंता, हे तर खूप सोपं आहे. काय सोपं आहे? अविद्या पत्या संखारा, संखार पत्या विद्या,
वियाण प्रत्यय नामरूप नामरूप प्रत्यय सळायतन प्रत्यय फक्त हस प्रत्यय वेदना वेदना प्रत्यय तना तना प्रत्यय उपादान उपादान प्रत्यय भव भव प्रत्यय जाती जाती प्रत्यय जरा मरण शोक परिदेव दुःख दोमन सुपाय असं संभवंती. हे दुःख कसं उत्पन्न होते मला असं वाटलं. अविद्या असेच विराग निरोधा संकार निरोध वियाण निरोध नामरूप निरोध सळायतन निरोधा फस निरोध वेदना निरोध वेदना निरोधा तना निरोध उपादान निरोधा भव निरोध जाती निरोधा जरा मरण शोक परिदेव दुःख दोमन उपायासा निरोध होते मूळच उपाय प्रत्यक्ष समुत्पाद या कारणाने हे उत्पन्न होते या कारणाने हे नष्ट होते. भगवंता मला समजलं प्रत्यक्ष समुत्पाद खूप सोपा आहे. तेव्हा भगवंताने आनंदाला काय म्हटलं, आनंदा असा विचार करू नको, असा म्हणू नकोस. हा जो प्रत्यक्ष समुत्पाद आहे हा खूप गंभीर आहे, दुर्गेय आहे, खूपच गंभीर आहे असा म्हणू नको, खूप सोपा आहे. तेव्हा भगवंताने ज्या प्रकारे आनंदाला म्हटलं त्या प्रकारे त्या 5 शिलाबद्दल भगवंताने त्या राजा प्रसेनजिताला म्हटलं समजणे मोठे सोपे वाटते, पर समजून याला आचरणात आणणे खूप कठीण आहे. मग तो 80 वर्षाचे 70-80 वर्षाचे म्हातारा असो की तुझे महामंत्री कितीही हुशार बुद्धिवान असो की तू राजाही केवढा मोठा राजा असशील, या प्रजेवर राज्य करत असशील तरी हे खूप कठीण आहे. 5 शील पालन करणे, आचरणात आणणे. समजण्यात आणि आचरण्यात अंतर आहे, खूप तफावत आहे. मग ही तफावत कशा प्रकारची आहे? जेव्हा आपण भगवंताने सांगितलेला उपदेशलेला धम्म चांगल्या प्रकारे जाणू, या शिलामधली जेव्हा आपण भावना करू, तेव्हा शील जेव्हा भावित करू, ज्या प्रकारे धम्म धारण करत असताना या शिलाची महत्ता कळेल आणि महत्ता केल्यावर जेव्हा आपण जगामध्ये जाऊन लोकांशी व्यावहारिक संपर्कात येऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येते की शील किती कठीण आहे. बरेचसे लोक मोठा भाऊ आणतात, म्हणते जी आम्ही काटेकोरपणे 5 शिलाचं पालन करतो. मनामध्ये सुद्धा त्या शिलाची रक्षा झाली पाहिजे, मनातून भाविक झालं पाहिजे, मन परिशुद्ध झालं पाहिजे आणि परिशुद्ध चित्तानं आचरण झालं पाहिजे, तेव्हा शील कुठं भाविक होईल. तर या जोही ह्या 5 शिलाची रक्षा करतो, या 5 शिलाला आपल्या जीवनात उतरवतो आणि आपल्या जीवनात उतरवून या 5 शिलानुसार तो आपलं जीवन यापन करत असतो, त्या व्यक्तीसाठी कठीण मग होत नाही, कारण की याचाही अभ्यास करावा लागतो. तर या प्रकारे भगवंताने 5 शील एवढं सोपं नाही. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शीलासाठी संकल्प करावा लागतो. काय करावं लागतं? संकल्प करावा लागतं, है की नाही? की आज काही झालं, माझं कितीही नुकसान झालं, माझ्या जीवावर सोरी आली, तरी पण मी माझ्या स्वार्थासाठी किंवा दुसऱ्याच्या अहितासाठी किंवा कसल्याच प्रकारच्या लोभासाठी खोटे बोलणार नाही. सर्वात जास्त कर्म वाणीचे होतात. कधी कधी कुणाची निंदा ऐकतो ना आपण, त्यामध्येही आपलं शील भंग होते. कोणी निंदा जरी करत असेल आणि आपण त्याची निंदा ऐकून हो नाही असं का हे म्हणणं सुद्धा आपण फक्त शांतपणे विचार केला पाहिजे, हे सत्य आहे की असत्य आहे. तर यासाठी जे सत्य असेल तर सत्यच म्हटलं पाहिजे, जे असत्य असेल त्याला असत्यच म्हटलं पाहिजे. पण अशा प्रकारचं कठीण काम आहे.
जीवनात जेव्हा आपण बाहेर जगामध्ये वावरतो तेव्हा अशा प्रकारची दुविधा येत असते. आणि म्हणून सब पापस्य अकरणं म्हणजे पाचही शीलाचे उल्लंघन न करणे, पाचही शीलाची रक्षा करणे, पाचही शीलाला आपल्या जीवनात उतरवणे म्हणजे धम्म धारण करणे होय. या 5 शिलामध्ये धम्म समावलेला आहे. या 5 शिलामध्ये धम्म समावलेला आहे. जेव्हा आपण याची जेव्हा भावना करतो तर हे 5 शीलही आपल्याला निब्बाणापर्यंत घेऊन जातात. कदाचित झालं तर उद्या आपण पहिलं जे शील आहे त्या शीलाची भावना, त्या शीलावरती आपण कदाचित थोडंसं भाष्य करू. आता वेळ कशी झालेली तर 10 मिनिटं आहेत. ठीक आहे. तर हे शील कधी तुटते? जेव्हा जेव्हा माणसाच्या मनामध्ये एखादी तृष्णा, एखादा लोभ, एखादी आसक्ती, एखादी वासना जागते आणि ती एवढी बलवती होऊन जागते, त्यावेळेस व्यक्तीच्या शीलाचा भंग होतच असतो. सदधम्म चांगला न जाणल्यामुळे सुगती काय आहे, दुर्गती काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय आहे हे न जाणल्यामुळे, याचा अभ्यास नसल्यामुळे शीलांचा भंग होत असतो. मग काय करायचं आहे? शील पालन करायचं आहे. तर शीलाच्या पालन करण्यासाठी ही जी नंदी राग आहे, ही जी तृष्णा आहे, ही जेव्हा जागते तेव्हा या तृष्णेला पाहता आलं पाहिजे. अरे माझ्यामध्ये अशा अशा प्रकारची तृष्णा जागलेली आहे, अशा अशा प्रकारची कामासक्ती जागलेली आहे, अशा अशा प्रकारचा राग जागलेला आहे, अशा अशा प्रकारचा द्वेष जागलेला आहे, अशा अशा प्रकारचा लोभ जागलेला आहे, हे पाहता आलं पाहिजे. तर ही तृष्णाच माणसाला शीलाचा भंग करण्यास कारणीभूत करत असते. मग हा शीलाचा भंग कशामुळे होते? तृष्णा कशामुळे सांगितली? तृष्णा कुठून उत्पन्न होते? जे जे विषय माणसाला आवडतात किंवा आवडत नाही, हे 5 जे आपले बाह्य इंद्रिय आहेत ना, या इंद्रियांमुळं, तर या इंद्रियांचा संवर करणे अत्यंत गरजेचे आहे. हे जे 6 इंद्रिय, सळायतन म्हणतो, 5 इंद्रिय म्हणजे बाह्य आणि एक मन, 6 असे 6 इंद्रिय. ते 6 इंद्रिय नेहमी येतील. लक्षात ठेवा, अनेक प्रवचनामध्ये 6 इंद्रिय नेहमी येतील. हे 5 शील नेहमी येतील, कारण की याच्याशिवाय धम्मामध्ये सामोर आपल्याला वाढताच येत नाही. याला जाणता जाणता धर्मामध्ये रममान होता येते, धम्म आत्मसात करता येते. म्हणून एक व्यक्ती आला होता, पहा आपण नाही ना खूप म्हणजे अंधकारात आहोत, अजून अज्ञानात आहोत, धम्माच्या प्रती खूप अज्ञानात आहोत. या 5 शीला प्रतीही आपण खूप अज्ञानात आहोत, कारण याची आपल्याला परिपूर्णता जाण नाही. अजून हे 5 शीलाची भावना केलेली नाही. हे 5 शील धर्म म्हणून आमच्या आचरणात अजूनही परिपूर्ण उतरलेले नाही. तर या शीलांची आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रक्षा करायची आहे. भगवान बुद्धाकडे एक व्यक्ती येते, देवतातुल्य व्यक्ती येते. तो पाहते या दृष्टीमुळे अनेक लोक अनेक प्रकारच्या मतांतरामध्ये, अनेक प्रकारच्या जाळ्यामध्ये लटकलेले आहेत, दुःखामध्ये अडकलेले आहेत, अज्ञानात अडकलेले आहेत. या दुःखातून, या अज्ञानातून, या जाळ्यातून, या फासातून ही सारीची सारी जी जनता आहे, हे सारेचे सारा लोक आहे, या त्या जाळ्यात अडकलेला आहे, गुंतलेला आहे, गाठा पडलेला आहे. एक दुसऱ्यामध्ये एवढे गुंतलेले आहे की ते सोडता येत नाही, सोडल्या फुटत नाही, सुटतील पण सुटत नाही. म्हणजे माणूस मरू शकते, पण त्याच्यामधले जे काही क्लेश आहेत
ते नष्ट होऊ शकत नाही, उलट ते क्लेश वाढत आहेत, ते जंजाळ, ते अज्ञान वाढत आहे, ती तृष्णा वाढत आहे. तर अशा प्रकारे ही सारी जनता दुःखामध्ये बसलेली आहे. तर भगवंता या दुःखामधून ही जनता बाहेर कशी पडेल? ते एक देवता याला विचारतात, भगवंताला विचारतात. काय म्हणताय भगवंताला? कशामुळं? या इंद्रियामुळंच, या मनाच्या विषयामुळं, या लोभामुळं, या द्वेषामुळं, या मोहामुळं, या अज्ञानामुळं, या तृष्णेमुळं लोक असं एक त्या जंजाळामध्ये फसलेले आहेत, फांद्यामध्ये फसलेले आहेत, गुलामीमध्ये आहेत, मनाच्या गुलामीमध्ये आहे. मनाला गुलाम अजून त्यांनी केले नाही. जेव्हा मनुष्य धर्म समजतोय, धर्म जाणतो, धर्म आत्मसात करतो, तेव्हा तो मनाच्या गुलामीतून त्याची सुटका होते आणि मनाला आपला गुलाम करतो. तर आपल्यालाही हे शिकायचं आहे की आपल्याला आपल्या मनाला आपला गुलाम कसं बनवता येईल. कसं बनवता येईल? हे 5 शील पालन करू नये. या 5 शीलामध्ये जो काही धर्म आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे, याच्यामध्ये इथून आपल्याला करता येईल. तर तो देवता विचारते, बस एवढी एक गाथा सांगतो आणि त्यानंतर प्रवचन थांबेल. तर तो विचारते, अंतो जटा, भगवंताच्या वेळी जाते, वंदन करते आणि भगवंताला विचारते, अंतो जटा बही जटा, अंतो जटा बही जटा, जटा जटा ही जटं तन तन पृच्छामि गौतमं सो इमं विजटे. भगवंता मी पाहतोय ही सारी दुनिया अंधकारात बुड पडलेली आहे, तृष्णेत फसलेली आहे, अविद्येत फसलेली आहे, रागालोभात मोहामध्ये फसलेली आहे, बांधलेली आहे, गुंतलेली आहे. त्यांची इथून सुटका कशी होईल? ते जाळे कसे तोडतील? या गुंथ्यातून ते कसे बाहेर येतील? त्यांच्या मनातल्या गाठी कशा सुटतील? तेव्हा भगवंता याबद्दल आम्हाला सांगा. संतन पृच्छामि गौतमं सो इमं विजटे. भगवंता आम्ही तुम्हाला विचारतोय, भगवंता कृपा करून सांगा. तेव्हा भगवंत त्यांना म्हणतात, सीले पतिथाय नरो चित्तं पय्यंच भावयं आता पिनिपको भिक्खू सो इमं विजटय जट. काय सांगितलं भगवंताने? या सर्व दुःखातून, अंधकारातून, सर्व तृष्णेतून माणसाची सुटका करून घ्यायची असेल, ह्या बांधलेल्या मनातून सुटका करून घ्यायची असेल, मनाला आपला गुलाम करून घ्यायचा असेल, तर भगवान बुद्ध काय सांगतात त्याला? सीले पतिथाय नरो. सीले या 5 शील, या 5 शीलामध्ये जोपर्यंत आम्ही प्रतिष्ठित होऊ शकत नाही तोपर्यंत या गुत्थ्यातून बाहेर येता येणार नाही, त्या दुःखातून बाहेर येता येणार नाही. ते सुख, तो आनंद, तो परमान, तो आपल्याला आपला भोगता येणार नाही. त्याची चव, त्या आनंदाची, त्या सुखाची आम्हाला चव घेता येणार नाही, त्याचा आस्वाद घेता येणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत आम्ही शीलात प्रतिष्ठित होणार नाही. म्हणून शील अत्यंत आवश्यक आहे. शीले पतिथाय नरो चित्तं पय्यंच भावयं. आपलं चित्त कसं काम करते याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. जे काल तुम्हाला सांगितलं होतं, सती, सम्मा सती, सजगता, जागृतता, सावधानता ही माणसामध्ये असली पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट, कोणतेही कार्य, कोणतेही कर्म करताना आपण याची सजगता असली पाहिजे, याची आपल्याला जाण असली पाहिजे, जानकारी असली पाहिजे. सुगतीकडे घेऊन जाणार आहे, दुर्गतीकडे घेऊन जाणार आहे, कुशल आहे, अकुशल आहे, पाप आहे, पुण्य आहे, अगोदर चांगल्या प्रकारे चित्तामध्ये त्याची भावना केली पाहिजे. चित्तं पय्यंच भावं आतापि निप्पो भिक्खू. आतापि, आतापि, तापी म्हणजे तपणे, ध्यान करणे. शीलाच्या सोबत हे शीलाची रक्षा करत पाहता पाहता ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यानामध्ये आतापि जे काही होत आहे की नाही, जो काही उदयवेळी चालला आहे मनामध्ये, शरीरामध्ये, चित्तामध्ये, भूतकाळात, भविष्यकाळात, तर पाहता आलं पाहिजे, त्याचा परिणाम जाणता आला पाहिजे. तेव्हा चित्तं पय्यंच भाव, आपल्या चित्ताची चांगल्या प्रकारे भावना केली पाहिजे. आतापि निप्पो भिक्खू. आतापि म्हणजे ध्यान केलं पाहिजे. तुम्ही जे काही विपश्यना करत असाल त्या ध्यानामध्ये सातत्य असलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ कधी तुम्ही 2 टाइम तरी जो वेळ मिळेल त्या वेळात तरी ध्यान केलं पाहिजे, नित्य नेमाने ध्यान केलं पाहिजे. चित्तं पय्यंच भाव, या चित्ताला अशा प्रकारे ध्यानातून, शीलातून भावित केलं पाहिजे.
चिंतन पाहिजे, आतापि निपवितु, आतापि ध्यान केलं पाहिजे, तपलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. ही तपश्चर्या नाही ज्या प्रकारे तथागतांनी 6 वर्ष वेरूळ वनामध्ये त्या घनदाट जंगलामध्ये कठोर तपस्या केली, तशा प्रकारची तपस्या नाही. मध्यम मार्गावर, मध्यम मार्गाची तपस्या काय, सजगतेसहित. नाही तर ध्यानाला बसलं, चित्त कुठं गेलं, शरीर कुठं आहे माहित नाही, कुठे काय होत आहे काही माहित नाही, असंही नाही. जोपर्यंत निब्बाणाचा लाभ होत नाही तोपर्यंत माणसाने जे जे घडते, जसं जसं घडते, जे उत्पन्न होते नष्ट होते, जे काही होत आहे त्याला पाहता आलं पाहिजे. तर ध्यान करत करत पाहता येते. आतापि निपवितु सो इमं विजयते जगत्. तेव्हा या सर्व जाळ्यातून, या सर्व दुःखातून, या सर्व अज्ञानातून, अंधकारातून आपल्याला मुक्त होता येईल. मुक्त होण्यासाठी काय पाहिजे, प्रज्ञा. आतापि निपको, चांगल्या प्रकारची ज्ञान, प्रज्ञा, चांगल्या प्रकारची स्मृती आणि प्रज्ञा ही जर असली तर आम्हाला या फंद्यामधून, या बंधनामधून, या जाळ्यामधून, या गुंत्यामधून सुटता येईल आणि निश्चितच आम्हाला सुख प्राप्त करता येईल. आपणही खूप सुख प्राप्त करा, धम्माचा लाभ घ्या, सर्व धर्मवान व्हा, शीलवान व्हा आणि सर्वांनी दुःखातून मुक्ती, आपापली मुक्ती साधा, अशा प्रकारची कामना करतो. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धम्मानुभावेन, सब संगानुभावेन सदा सोति भवतु.